राहील मॅचच्या दिशेने आपण जाऊ. दोन ऑफिशियल पंच करण केपी अपकारा कुणाल पेनकर आहेत आणि करण धुळे जे बॅटर आहेत सलामीला मैदानामध्ये दाखल झाले. करण धुळे आणि महेंद्र धुळे ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. स्क्वेअर लेगच्या पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तरुण डेथ सलामीची जोडी स्ट्राईक एंडला आपण पाहतो करण धुळे आणि नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र धुळे. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती विजय पवारला तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिला 3 षटकांची मॅच आहे लक्षात असू द्या. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो बाची कडा मागे चालला बॉल शॉर्ट फाईन लेग क्षेत्राकडून डीप मध्ये बॉल चालला सीमा पार आणि इथे धावा मिळतील 4 टीमच्या हनुमान झोबेलीला. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगोदर न जाकत पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र ताकद दाखवत असताना करण धुळेच्या बॅट मधून बॉल चालला सीमा पार षटकार. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर 2 सलग लागोपाठचे षटकार पाहायला मिळाले आणि आता संघाची धाबा संख्या फलकापती आपण पाहतो. एकंदरीत 16 धाब्यात चांगली सुरुवात म्हणता येईल जय हनुमान जोबिली संघाची. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान आडिवली संघ चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणारे 2 ब्लॅक टीम आहेत. शॉर्ट ऑफ लाईन आणखीन एक बॉललाच पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईन क्रॉस करत असताना आणखीन एक धक्का यावेळेस आपण पाहतो धमाका पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार बिगिट षटकार. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतो. जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन स्मृती चषक आणि स्वर्गीय दत्तात्रय श्रीभगत स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाबलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकानंतर एक चौकार आला. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः विजय पवारवरती आक्रमण करण्यात आलं. 22 धाबा धावफलकावरती आहेत आणि 22 वरती पहिला धक्का लागलाय तो करण धुळेच्या स्वरूपात. विवेक गायकवाड येतात मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. इन 8 नंबर 3 च्या पोझिशनला आपण पाहतोय. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी विवेक गायकवाड असेल. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र धुळे ज्याने मागच्या मॅच मध्ये तब्बल 69 धावांची इनिंग साकारली आहे. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला विवेक गायकवाड. अद्याप आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण क्रीडांगणाची पडताळणी करत असताना ओव्हर द विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बी शेप मध्ये लॉंग ऑफच्या दिशेने आणि या ठिकाणी बोलते एक सिंगल धाव
या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रतिम आणि आता शेवटच्या बॉलवरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे ती विवेक गायकवाडने. संघाची धावसंख्या 23 धावा. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. करण धुळेने वैयक्तिक 22 धावांची इनिंग साकारली. तो मात्र परतीच्या प्रवासाला लागला आणि आता मैदानावरती विवेक गायकवाड जसा आला त्याने मात्र सिंगल एकवटली आहे. शेवटचे अंतिम 2 षटक बॅलन्स असेल. स्पर्धा अत्यंत चांगली पाहायला मिळते. सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान ढवळपाडा आणि त्यांना फाईट करेल टीम द्वारली अशी मॅच आपण पाहणार आहोत. तो सुद्धा सामना 3 षटकांचा होणार आहे. लक्षात असू द्या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती राहणार आहे. गोलंदाज भूषण भाणे षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. षटक क्रमांक 2 मध्ये भूषण भाणे बॉलिंग ट्रॅक वरती कसगाव गावाच्या एंडकडून षटक तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मुख्य व्यासपीठाच्या उजवी बाजून हे षटक आहे. उजव्या साईडनं गोलंदाज सज्ज झालेत. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धावसंख्या फलकापट्टी 23 धावा. 1-23. स्ट्राईक विवेक शेवटच्या बॉलवरती घेतलेली सिंगल. यावेळेस आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय डीप मध्ये. शतकशे बेगाने आले. इथे मात्र थांबवण्यात आलं. महेंद्र धुळे आणि विवेक गायकवाड यांच्यामध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि शेवटच्या क्षणाला मात्र पॉज घेतला. तोपर्यंत मिळाली एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज भूषण आहेत. भूषण भाणेला तुम्ही पाहता षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 24. खेळाचं पहिलं सत्र आहे. कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. जेव्हा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग असते ना तेव्हा प्रत्येक संघाचा एकच माणूस असतो की पहिल्या सत्रामध्ये चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट प्रतिस्पर्धी संघाला एक मोठं टार्गेट सेट करून द्यायचं असतंय. आणि आता आपण पाहतो या ठिकाणी चांगली दर्जाची गोलंदाजी होते. षटक क्रमांक 2 मध्ये भूषण भाणेला पाचारण करण्यात आलं. योगेश विजयवरती आक्रमण करण्यात आलं. त्यानंतर भूषणला पाचारण करण्यात आलं. अप्रतिम गोलंदाजी ते हाताळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल. त्यानंतर महेंद्र धुळेच्या विरोधात डॉट बॉल. हो गती कमी केली आहे. क्षेत्ररक्षक जज करतात आणि तिथे फलंदाज मात्र फसलाय. महेंद्र धुळेला परतावा लागणार आहे. सिरीज OUT फलंदाज बाद. सरमॅन ऋतिक भोईर यांचे अत्यंत जवळचे मित्र अमोल धुळे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती राहील की आपण मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. धावसंख्या दाखवती 24 धावा. महेंद्र धुळे या ठिकाणी बाद झालाय. मोठी विकेट मिळाली जय हनुमान आडिवली संघाला. कारण ज्या महेंद्र धुळेने मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त कारनामा केला होता. 69 धावांची एक भली मोठी इनिंग त्याने साकारली होती. तोच खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. त्याची जागा घेण्यासाठी आता रोशन धुळे मैदानावरती एंटर होत आहेत. भूषण भाणे अप्रतिम षटक आहे. चांगली गोलंदाजी त्याने केलंय. चांगलं कबालीचं कमबॅक आहे. भूषण भाणे या गोलंदाजाकडे राऊंड विकेटने फुल टॉस बॉल ऑन साईडला बळेला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतात आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय कदाचित त्याचा बोह त्याला आवरला नाहीये आणि आता अंपायर सिग्नल इट्स अ बिग हिट षटकार.
आता पाहायला मिळालं या मॅच मध्ये. हो ऑन साइडला फटका अप्रतिम पाहायला मिळाला. बॉल चालला मिड विकेटला. आणखीन एक रोशन धुळेचा वार. बिग हिट षटकार. आलंय बिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता 2 षटकार आले. शेवटचा अंतिम बॉल षटकातील आपण पाहतो. स्टील 1 टू गो. गोलंदाज भूषण पाहणे स्ट्रायकिंगला रोशन. हो यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला वॅकेंट एरिया होती. क्षेत्र मोकळं पाहिलं रोशन धुळेने. बॉल चालला एक टप्पा घे सीमा पार. धावा मिळतील आणखीन 4. टीमच्या अनुमान जोमेलीला आलेला चौकार. विक्रमजी विषय यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि प्रसिद्ध चकडेवाले सन्माननीय बालचंद्र शेठ माळी यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. शेवटचा अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये किती धावा समोरल्या जातील. धावा फलकामध्ये 40. 20.00च्या सरासरीने 40 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. ज्या जोबेली संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. या षटकानंतर आपण टॉस सुद्धा घेणार आहोत. बंटी 11 जय हनुमान ढवळपाडा तर दुसऱ्या बाजूला द्वारली संघ. त्याला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला सुद्धा विनंती राहील की या षटकानंतर आपण लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. सन्मान अमोल धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. ऋतिक भूर यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. स्वागत आहे आपलं. शेवटचं अंतिम षटक. 40 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नवीन भाने या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती येतात. शेवटचं अंतिम षटक. स्ट्रायकिंगला विवेक गायकवाड. पहिला बॉल फुल टॉस. भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं आपण पाहतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सुद्धा आलेला आणखीन एक खणखणीत षटकार. नवीन भाने या गोलंदाजाचं सुद्धा भव्य स्वागत केलं. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्यात आलं आणि आता धावा फलकामध्ये 6ने वृद्धिंगत होत असताना षटकार ठोकला. 46 धावा. सुरुवातीला 2 षटकामध्ये 40 होत्या. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्यात आलंय. शेवटचे 5 बॉल शिल्लक असतील या पहिल्या डावातील. हो कोलबटापाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. मिडऑफर चेंडूला ट्रॅव्हल करण्यात आलाय. लॉंग ऑफ कडे तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. कदाचित जितकी आक्रमकता विवेककडे तितका संयम सुद्धा. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं परंतु एक धाव घेण्यामध्ये या ठिकाणी ते यशस्वी झाले. स्ट्राईक रोटेट सुद्धा करण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. एकंदरीत 47 धावा आहेत. 47. JD भाई यांचे या ठिकाणी सरसे मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात आणि ते अखेर बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील टीम जय हनुमान जोबेली संघाला 4. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर भगवान धुळे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत. राऊंड विकेट. हो बॅटची कडा मागे चालला बॉल. थर्ड मॅनला आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि ते एक धाव हे सुद्धा कंप्लीट करण्यात आले. कदाचित नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय संधी होती ती अडवली संघाच्या गोलंदाज नवीन भानेकडे.
परंतु ती मात्र त्याने गमावली असंच म्हणावं लागेल. कदाचित ही धाव वाचू शकले असे. स्ट्रायकिंगला जर हिट झाला असता तर विवेक बाद झाला असता. नॉन स्ट्रायकिंगला हिट झाला असता तर रोशन धुळे याची विकेट सुद्धा धोक्यात होती. बॉल चाललाय का बसला. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. सत्तर 80 अशा धावा या क्रीडानगरीमध्ये होत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने ही फलंदाजीसाठी नंदनवन ठरते खेळपट्टी असंच म्हणावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल 56 धावा. 56 शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला बॉल चालला. एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. रोशन धुळे या ठिकाणी आपण पाहतो 2 धावा कंप्लीट करतात. 58 धावा धाव फलकापती पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्यात जन्मा जुबिली टीमच्या वतीनं आणि तब्बल 59 धावांचं लक्ष्य असणारे येणारे 18 बॉल मध्ये टीमचे अनुमान आडिवली संघाला. धावा फलकावरती 59 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. चला टॉस आपण करणार आहोत. बंटी 11 चेअरमन टवळेपाडा संघाचे कॅप्टन प्रथमेश यांना विनंती केली आपण या लगेच आणि द्वारली संघाचे संघनायक आपणा सुद्धा विनंती केली आपण टॉस साठी यायचं. चला 59 धावांचं लक्ष आणि द्वितीय सत्रामध्ये या धाबा चेस केल्या जातील की या धाबा डिफेंड करण्यासाठी सज्ज असेल जन्मा जुबिली वर्सेस जन्मा अडिवली. ही मॅच तुम्हाला अतिशय काटेकीरपणे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अप्रतिम लढत आहे. प्रेक्षकांच्या अगदी आपण पाहतोय पसंतीस उतरलेला या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आता द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. या ऐकूया राहुल चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. ढवळेपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पॉन्सर बाय जगन्नाना पाटील. ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळेल. गजानन डेव्हलपर्स यांच्या वतीने हा ड्रेस कोड बंटी 11 चेअरमन ढवळेपाडा संघाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. चला द्वारली टीमच्या कॅप्टनला विनंती राहील आपण सुद्धा टॉस साठी लगेच या. या दरम्यान सन्माननीय रौदाजी माळी यांचे शुभ हस्ते आपण पहिल्यांदा टॉस करू. टॉस बॉक्स मध्ये चला टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा आणि द्वारली आणि जय हनुमान ढोके या दोन टीम मध्ये आपण टॉस करू. मॅचला सुद्धा सुरुवात होणार आहे. 59 धावसंख्येचं लक्ष पाहण्याला विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण या मधोमध टॉस करू आपण नेक्स्ट मॅचचा. पाहुण्यांना या ठिकाणी विनंती राहील की आपण कॉल करा. छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे या ठिकाणी. टॉस जिंकला बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा. पाहुण्यांना विनंती राहील आपण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं. फक्त डिसिजन सांगा बंटी. फिल्डिंग. ओके. या दरम्यान टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊ ऑन गोईंग मॅच कडे.
आणि 59 धावसंख्येचं लक्ष असताना सलामीची जोडी सुद्धा दाखल झाली आहे. या कॉमेंट बॉक्स मधून आपण आवाज ऐकणार आहोत राहुल चव्हाण यांचा. आणि जाऊया थेट ऑन गोइंग मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट आउट टू कॉम बॉक्स. Thank you so much. रामदासजी पुलोरे यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याच्या साथीर हरीशजी भोईर यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर आमची बोलाशेठ बाईचे अमोलजी धुळे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी ऋतिक भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी धुळे यांचा सन्मान करायचा. अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी इथे मात्र घोषित केला. त्यामुळे धावफलक आता 1+1 अशा 2 धाब्यानं पुढे सरकेल. फ्रीडचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय कारण नो बॉल टाकण्यात आला. गोरदासकरण षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये टार्गेट आता चांगला सेट झालाय. केडी लेफ्ट नंबर विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॉलला बुडवला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. एक सिंगल धाव इथे जोडली जाईल. 59 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. त्याच धावा मात्र चेस करायचे. 3 ओव्हर मध्ये हे टार्गेट आता सेट झाले टीम जोबिली संघाच्या बॅट मधून. आणि आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामी जोडी आपण पाहतो मैदानावरती. विजय पवार आणि कल्पेश ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला आहे. धावा देखील चांगलाच मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार की षटकार आहे. चौकार. चला चेक केलं जाईल. एक मिनिट फक्त पंच थांबा. आपण चेक करू कारण तोलपणला थोडस कन्फ्युजन आहे ते आपण दूर करू. नक्की काय चला आयोजन कमिटीने देखील पाहिले चौकार आहे. ओके खोदून काढलाय. ऑन साइडला लॉंगॉनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या बरोबरती 4 तर या बरोबरती षटकार. केडी लेफ्ट ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला. डीप स्कोर राईट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. षटकार.
संघाच्या लक्षाचा पाठलाग करत असताना टीमची टोटल 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. जी सुरुवात मी म्हणेन केडीने केली होती पहिल्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार मारत असताना आपण पाहिलं होतं धावा फलकावरती 22 त्याने उभारल्या होत्या, परंतु आता त्याचंच प्रत्युत्तर देत असताना विजय पवारचा वार तुम्हाला जरूर पार मिळेल. 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता 40 धावांची गरज आहे. 12 मध्ये 40 बनतील का? कारण सकाळच्या सत्रामध्ये उमरवे टीमच्या अगेन्स्ट याच आडिवली संघाने 12 मध्ये 35 चेस केल्या होत्या. त्यामुळे आता इथून हा प्रश्न इथे उभारला गेलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता या मॅच मध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाज महेंद्रचा पहिला बॉल अंडरम बॉक्स स्टाईल ने मात्र टॅप केला. बॉल चालला मिड विकेटला. सिंगल धाव इथे एक पट्टी जाईल आणि आता सिंगलच्या जातीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सिंगल डबल नाही मात्र काम चालला नाहीये या मॅच मध्ये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅच मध्ये. तर इथून बाईकने प्रवास करून जमणार नाहीये, इथून हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. धावा इथून मात्र जमा करावा लागतील या मॅच मध्ये. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता आतापर्यंत 20 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. राऊंड द विकेट बिगिट करण्याचा प्रयत्न होता यशांच्या मागे. भारत धुळेला तुम्ही पाहताय पाठमोरा होता भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर विजय पवारचा आणखी एक वार चौकार. गरज असताना एक चौकार इथे वसूल केलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु आपटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दरम्यान डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास महेंद्राने देखील सोडला. या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये का बॅटिंग केली होती महेंद्र धुळेनं. तब्बल 18 चेंडू मध्ये 59 डाबांची खेळी साकारणारा खेळाडू. 9 षटकार आणि 2 चौकार ठोकले होते महेंद्र धुळेने, परंतु आता या मॅच मध्ये तो लवकर आउट झालाय. परंतु गोलंदाजी करत असताना आपल्या नावाची छाप सोडतोय. आज जोवळी संघासाठी खेळायचंय, गावाचं नाव रोशन करायचं, याच अनुषंगानं गोलंदाजी करतोय. ऑन साइडला फेकून दिलाय. स्टॉक सिक्स भाकर दोन पार मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. बारा चेंडू मध्ये 40 ची गरज असताना समीकरण आता येऊन ठेपलं. या मॅच मध्ये शेवटचे 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. अजून एक चांगला फटका. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांनी घेतलं इथे मात्र रिव्ह्यू सिक्सर.
षटकार 7 धाबा इथे वसूल करतोय. धावफलक वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली. फलकावरती धाबा 37. 37 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या 5 मध्ये 8 बॉलचा खेळ पुन्हा एकदा शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 8 चेंडू मध्ये 22 धाबाची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड विकेटनं माही महेंद्र दाखल झाला या मॅच मध्ये. 8 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 22 धाबाची गरज. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल ज्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधा वेगानं बॉल निघून चालले सुरक्षेच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथून मात्र पूर्णपणे कमबॅक करून देईल टीम जोबिली संघाला. परंतु इथे जर एखादा मोठा फटका येतो तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकते टीम जर्मन आडिवली. या मॅच मध्ये दोन्ही संघ मैदानावरती आतापर्यंत प्राप्तांची पराकाष्ठा करत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोळीला चेंडू स्पर्श होतोय. एक सिंगल धाव तिथे एक पडली. दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय. परंतु अखेर स्वतः विवेक गायकवाड चेंडूला घेऊन आले. त्यामुळे मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. या मॅच मध्ये अजूनही 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता या मॅच मध्ये गरज 21 धाबाची गरज. सहा बॉल 21 धाबाची गरज. महेंद्रने 10 धावा गेल्या. इथून 19 धावा पुन्हा एकदा खर्च केल्या. करण देखील 19 खर्च केल्या होत्या. मी आधीच पडलं होतं. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे. त्यामुळे 2 बॉलवरती फक्त सिंगल मारली. त्यामुळे आता समीकरण येऊन ठेपलंय. या मॅच मध्ये येणारे 6 बॉल 21 धाबाची गरज. सहा बॉल 21 धाबांची गरज. हरमाईक चेक. ओके. सहा बॉल 21 धाबांची गरज. पहिला बॉल फटका चांगला. धाबा देखील चांगलाच मिळतील. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या बॉलवरती विजय पवारचा आणखी एक बार तुम्हाला पाहायला मिळेल. चौकार त्याने ठोकलाय. धाव फलक वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 42. धाव फलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 17 धाबाची गरज. हा ट्रॅकर बॉल होता. गतीमध्ये मिश्रण. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना 4 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅच मध्ये जिंकण्याकरता 17 धाबाची गरज. गतीमध्ये मिश्रण. 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकल्याची क्षमता विवेक गायकवाडकडे आणि आता ती क्षमता तो दाखवत असताना डॉट बॉल. खेळाडू कक्षातून आपण थोडस कमी ठेवा. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 3 मोठे फटके खेचावा लागतील या मॅच मध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम जर्मन जोबेली. विवेक राईट नंबर विकेट. इथे देखील एनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न होता. अपील करतायत परंतु पंचांनी विचारणा केली. अपील कसली करताय कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. त्यामुळे डॉट बॉल. संघनायकाच्या भूमिकेत सुधीर धुळे. त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारलाय. धाबा किती. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे सुधीर. त्यामुळे आता 17 धाबाची गरज. 3 मोठे फटके इथून खेचावे लागतील. चेअरअप करतात सुधीर धुळे. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख घ्या. 3 बॉल आणि 17ची गरज. 15 चेंडूंनी 38 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतो विजय पवार.
3 बॉल 3 षटकार जर मारले तर नरेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, यॉर्करचा वापर इथे करण्यात आलाय. भन्नाट वेग, तेज थोरार गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. या बॅचमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अशा पल्लवीत झाल्या होत्या. टीम आडबी संघाच्या देखील खेळाडूंच्या परतो होता. 1 मोर डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल. बॅट ग्राउंडिंग झाली आहे खेळपट्टीला, त्यामुळे आता तुम्ही पाहताय जीव थोडासा कासाबिसा करतोय यावेळेस विजय पवारचा देखील, कारण बॅट देखील तितकी महत्वाची आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला, हा देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. आता जी पकड होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे टीम जर्मन जुबिली संघानं, कारण जवळजवळ 59 डावाचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग जरूर केली जर्मन जुबिलीने, आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना गोलंदाजीचा दर्जा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फोकस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, सुधीर पोहोचतात. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला त्यानं अडवलंय. दरम्यान सामना इथे संपन्न झालाय. सामना जिंकला टीम जर्मन जोबेली संघानं. अभिनंदन टीम जोबेली, तर हार्ड लक टीम आडवली.